न्यूज 29 महाराष्ट्र. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथी सोहळ्याचे उत्साहात आयोजन. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताह. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र घाटंजीद्वारे आयोजित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताह 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा अभय मंत्र देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा अतिशय भक्तिमय व शांततापूर्ण वातावरणात पार पडताना दिसून येत आहे. या कालावधीत दररोज मंदिर परिसरात पहाटेपासून दर्शनासाठी व सेवेसाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. सकाळी 8 वाजता भोपाळी आरती, सकाळी 10:30 नंतर महानैवेद्य व सायंकाळी 6:30 वाजता आरती असे नियमित कार्यक्रम होत आहे. यासोबतच स्वामी चरित्र पारायण करणारे सेवेकरी दररोज नियमितपणे पहाटेपासूनच पारायण वाचन करताना दिसून येत आहे. तसेच अनेक स्वामी भक्त आपापल्या परीने मंदिरात सेवा देताना दिसून येत आहे. या सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे होती. 8 एप्रिल ग्राम देवता सन्मान मंडळी मांडणी. 9 एप्रिल मंडळ स्थापना, अग्री स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार. 10 एप्रिल नित्य स्वाहाकार गणेश याग व मनोबोध याग. 11 एप्रिल नित्य स्वाहाकार चंडी याग. 12 एप्रिल नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग. 13 एप्रिल नित्य स्वाहाकार गीताई याग. 14 एप्रिल नित्य स्वाहाकार रुद्र याग मल्हारी याग. 15 एप्रिल नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन व अखंड नाम जप यज्ञ. अशा प्रकारे सप्ताहाची सांगता 15 एप्रिल रोजी होणार असून त्याच दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला यशस्वीरित्या पार पाडण्याचे नियोजन अतिशय सुंदर व नियमाने पालन करून करण्यात आले असून हा सप्ताह पार पडताना श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्राचे सदस्य मोहन भोळ, स्वप्नील निमकर, सुनील डोनारकर, कालिदास राऊत, अनिल कारिया, सुभाष कदम, दिनेश चार्लावर व समस्त सेवेकरांनी अहोरात्र झटून सेवेच्या रूपातून अथक परिश्रम घेतले.